आज आपण इथे दिल्लीचा प्रसिद्ध असा मोहब्बत का शरबत ही रेसिपी बघतोय। ही रेसिपी आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी उन्हाळा स्पेशल बघा, आता मोस्ट व्हायरल रील्स आहे ती आहे मोहब्बत का शरबत। तर म्हटलं आज तुमच्याच बरोबर हे शेअर करावं। तर चला आपण आज हा मोहब्बत का शरबत बघणार आहोत। तर त्यासाठी काय काय लागतं बघूया। सगळ्यात अगोदर आपल्याला 1 चमचा सब्जाचं बी भिजत टाकायचे जवळजवळ 10 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवायला घ्यायची। बघू शकता मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकून 1 चमचा सब्जा भिजत ठेवलेला आहे। आता झाकून ठेवूया। बघा त्यासाठी कलिंगड लागणार आहे, रूअफजा घेतलेला आहे, आपण भिजवलेले सब्जा बघा 10 मिनिटात छान फुललेले आहेत, 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि बर्फ लागणार आहे। तर चला सगळ्यात अगोदर आपण जे हे कलिंगड घेतलेलं आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। एकदम उन्हाळ्यामध्ये थंड थंड प्यायला मजा येते आणि वेगळी टेस्ट खूप छान लागतं आणि मुलांना तर खूप आवडतं। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। बघा आता आपण कलिंगड कट करून घेतलेला आहे आणि त्याचे 2 भाग करून आपल्याला कलिंगड बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। बघू शकता इथं आता मी कलिंगड व्यवस्थित अशा जितकं बारीक आपल्याला त्याला कट करता येईल ना तितकं बारीक कट करायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आणि आपण हे काढून घ्यायचं आहे। बघा कसं असतं ना, ही रेसिपी आहे ना दिल्लीमध्ये प्रसिद्ध आहे, त्याला मोहब्बत का शरबत म्हणतात आणि ही खूप व्हायरल गेलेली आहे। तर म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावं त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे। उन्हाळ्यात एकदम छान ही रेसिपी आहे। बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बारीक असं करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। बिया तुम्ही हे पूर्ण काढल्यानंतर त्यातनं एक एक बी काढली तरी काही हरकत नाही, किंवा चिरायच्या अगोदर बी काढली तरी चालेल। बघू शकता तसेच मी तुम्हाला हे जे व्हिडिओ दाखवते ते तुम्हाला आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा सांगा। बघा इथं आपण पूर्ण कलिंगड जी अर्धी बाजू होती ती पूर्ण बारीक चिरून घेतली। एका पातेल्यामध्ये आपण असं थंड असं दूध त्याच्यामध्ये ॲड करूया। इथं 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी। थंड थंड दुधाचाच इथं वापर करायचा तरच हे छान लागतं ड्रिंक्स। बघू शकता आता दुसरंसुद्धा मी थैली ह्याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे दुधाची। तुम्ही कोणतं जे वापरत असाल दूध ते तुम्ही टाकू शकता। आता त्याच्यामध्ये रूअफजा टाकायचं आहे। मी जवळजवळ 1 मोठी पळी रूअफजा टाकलेली आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची नाही, रूअफजा ऑलरेडी गोड असतं त्याच्यामुळे हे गोड होतं ड्रिंक्स। आणि आपण जे सब्जा भिजत ठेवला आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे। बघा व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता आपण जे कलिंगड कट केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे। ह्या मोहब्बत का शरबतमध्ये कलिंगडचंच मेन काम आहे। बघू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बर्फ आपण जे बर्फ घेतलेत एकदम थंड थंड असं ह्याच्यामध्ये बर्फ टाकून द्यायचा, म्हणजे हे कोल्ड्रिंक्स एकदम थंड बनतं मिल्कशेक। बघू शकता असं हलवून घेऊया आणि इथं आपले तयार झालेले आहे मोहब्बत का शरबत आणि आता आपल्याला तो सर्व करायचा आहे। बघू शकता इथं मी ग्लासमध्ये आता हे काढून घेते मोहब्बत का शरबत। आहा एक नंबर। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघणार आहात ना, नक्की करून बघा आणि तुम्ही बनवल्यानंतर ते कसं झालं होतं मला नक्की कमेंट करून सांगा। एक नंबर दिसतंय ना, काय फ्लेवर त्याचा दिसतोय रूअफजामुळे, त्याला कलर जो आला आहे ना एकदम मस्त भारी, एकदम भारी। आता इथं आपलं मोहब्बत का शरबत तयार झालेला आहे। आहा कसा वाटतोय बघा, एकदम तुम्हाला जवळ आणून दाखवते। एक नंबर मस्त आहे ना। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा हां ह्या उन्हाळ्यामध्ये आणि छोट्या मुलांना एकदम एन्जॉय करा। एकदम दिल्ली स्टाईल आपला मोहब्बत का शरबत इथं तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। बाय बाय। मी दाखवलेल्या मोहब्बत का शरबतची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।